स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नवी मुंबईत आदिवासी समाजाने मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की शहरातील अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये आजही पाणी, रस्ते, गटारे, पथदिवे आणि स्वच्छता यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे। वारंवार तक्रारी करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान यांना नमन करून या ठिकाणी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। विषय असा आहे की मागच्या महिन्यामध्ये आम्ही एक निवेदन दिलं होतं 17 तारखेला माननीय महापौर, माननीय आयुक्त यांना। आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा विकास झालेला नाही आहे। त्यांच्या मूलभूत गरजा जसे की घर, शौचालय, अंगणवाडी, स्मशानभूमी यासाठी पाठपुरावा करून त्या योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत, त्या पोहोचाव्यात यासाठी आम्ही लेखी पत्र दिलं होतं। त्याचबरोबर महापौरांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर वेळ घेऊन आपण या पाड्यांचं सर्वेक्षण करू आणि हा विषय आपण मार्गी लावू, पण तसं काहीच झालं नाही आहे। त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला। आम्ही 9 तारीख जागतिक आदिवासी दिन या दिवशी आम्ही शिवाजी चौकामध्ये निदर्शने करणार होतो, पण निदर्शने आम्ही केली नाहीत की आम्हाला सांगण्यात आलं महापौर कार्यालयातून की 14 तारखेपर्यंत तुमची भेट होईल आणि सर्व मार्ग ह्याच्यावरती आपण मार्ग काढू आणि विषय तुमचा संपून जाईल, पण तसंही झालं नाही। मग आम्हाला 17 तारीख ते 21 तारखेच्या दरम्यान वेळ देणार असं सांगितलं, पण तेही झालं नाही। म्हणून आम्ही लेखी निवेदन माननीय आयुक्त, माननीय पोलीस प्रशासन यांना दिलं की आम्ही या तारखेला 24 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। का आम्ही आमचा हक्क मागू नये का? 1995 पासून महानगरपालिकेने काय विकास केला? या नवी महानगरपालिकेने आमच्या आदिवासी बांधवांचा कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाहीये। याच्या व्यतिरिक्त मी माझ्याकडे शब्द नाहीये कुठल्याच प्रकारचा, म्हणजे शैक्षणिक, आरोग्य सगळ्याच गोष्टीने नवी महानगरपालिकेने आदिवासी समाजाला गृहीत धरलेला आहे की आदिवासी समाज कुठल्याही विषयी घेऊन आंदोलन करत नाही, आवाज उठवत नाही। या प्रकारे त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचललेला आहे आणि आमच्या समाजावरती, माझा आरोप आहे, आमच्या समाजावरती महानगरपालिकेने अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाला आज 1.25 महिना झालेला आहे का तुम्ही 17 तारखेला गेलेले पत्र आहे ते त्यांच्याकडे आयुक्तांच्या, महापौरांच्या, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, प्रशासनालाही मी पत्र दिलेलं आहे। का त्यांना वेळ मिळाला नाही? वेळ मिळाला पाहिजे की नाही? त्यांनी दखल घेतली पाहिजे की नाही? का आमच्या समाजाला तुम्ही हे समस्या गृहीत धरताय? का आमच्या समाजाला जगण्याचा अधिकार नाही आहे का? आमच्या समाजाला जो अधिकार दिलेले आहे ते अधिकार नको आहेत का? आम्ही भीक मागायला नाही आलेलो आहे। घटनेने जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्ही मागतोय आणि आम्ही कोणाची लाचारी नाही पत्करत, आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडत नाहीये आणि आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये। आम्ही फक्त आमचे हक्क आहेत ते हक्क मागण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। मागण्या मांडण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आणि जरी लेखी उद्या जर मला काही झालं, बरं वाईट झालं, माझी परिस्थिती बिघडली, मला हे लोक उचलून पोलीस प्रशासन आणि हे सुरक्षा रक्षक मला नेऊन जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये नेतील, हे पुढचं मी धोरण त्यांचं ओळखलेलं आहे। तर पुढचं धोरण आमचं आहे, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी तो लढा लढतील आणि तेही नाही झालं, आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला तर आमच्याकडे पर्याय आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू। आमच्याकडे तोच शेवटचा पर्याय आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे शब्द नाहीये। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केवळ विकासाचे दावे न करता प्रत्यक्ष पातळीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून न्याय देण्याची मागणी केली आहे। पालिका प्रशासन